नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. तातडीची सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. पुढची सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे कोकाटेंना तातडीचा कोणताही दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिलाय. मुख्यमंत्री कोट्यामधून सदनिका लाटल्याचं प्रकरण माणिकराव कोकाटे यांच्यासाठी शिक्षेचं प्रकरण बनले. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार सध्या आहे. काल सत्र न्यायालयात आरोपी म्हणून श्री कोकाटे यांनी हजर राहणं अपेक्षित असताना आणि कायदेशीर बंधनकारक असताना त्यांनी अटक टाळण्यासाठी ते कोर्टापुढे जाणून बुजून हजर राहिलेले नाहीत. ही जी कायदेशीर पळवाट त्यांनी शोधून काढली, ती पळवाट बंद करण्यासाठी आज आम्ही रीतसर मेहरबान ट्रायल कोर्टापुढे कलम 418 CRPC अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे. माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत. त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही. याचं कारण असं की सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्ष किंवा त्याच्यावरची शिक्षा जर त्याला झाली, अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही. कोकाटेंना तातडीचा दिलासा द्यायला नकार दिलेला आहे न्यायालयानं. माणिकराव कोकाटे यांना खरं तर शिक्षा या अगोदरच नाशिकमधल्या न्यायालयानं सुनावली होती. मात्र त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अर्ज केला होता, या शिक्षेच्या विरोधात अपील केलं होतं आणि त्यानंतर त्यांना तात्पुरता दिलासा सुद्धा मिळाला होता त्या केसचा निकाल लागेपर्यंत. मात्र सत्र न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. आणि या संदर्भात आणखीन माहिती घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी किरण गोटील यांच्याकडे. किरण, न्यायालयानं निकाल दिला त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. पण आता प्रश्न असा आहे की माणिकराव कोकाटे आहेत कुठे? मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? त्यांना अटक होणार का आणि कधी? कविता, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक एकूणच वॉरंट हे जारी केलेले आहे. मुख्यमंत्री कोट्यातील घर जे आहे ते आर्थिक निकष डावळून माणिकराव कोकाटे यांनी घेतला होता, अशा पद्धतीचा आरोप होता. आणि गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक न्यायालयामध्ये हे केस सुरू होता. खरं तर मध्यंतरी नाशिकच्या खालच्या न्यायालयाने या सगळ्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली होती आणि त्यानंतर ते जिल्हा न्यायालयामध्ये गेले आणि जिल्हा न्यायालयामध्ये अंतरिम स्थगिती या सगळ्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांना मिळवण्यात यश आलं होतं. पण काल अखेर या सगळ्या यात केसचा निकाल लागलेला आहे आणि खालच्या कोर्टाने जी शिक्षा दिलेली होती ते नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने एकूणच कायम ठेवला होता. पण या सगळ्या मुद्द्यामध्ये त्यांना तातडीने अटक व्हावी आणि अशा पद्धतीचा एक अर्ज तो आहे तो आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये दाखल झाला. आणि खरं तर याचवरती सुनावणी देत असताना त्यांना तातडीने अटक व्हावी अशा पद्धतीचं अटक वॉरंट हे नाशिक न्यायालयाने काढलेलं आहे. मी आता नाशिकच्या या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या खरं तर आवारामध्ये आहे. इथे ते अटक वॉरंट येईल आणि त्यानंतर नाशिक पोलीस पुढची कारवाई करतील अशा पद्धतीचं माहिती मिळते. आत्ता न्यायालयाने जो अटक वॉरंट काढलेला आहे, जारी केलेला आहे, ते अद्यापी त्याचा प्रत जो आहे तो या सरकारवाडा पोलिसांकडे प्राप्त झाले नाही, कारण इथेच तो गुन्हा दाखल झालेला होता. आणि त्यामुळे आता जे न्यायालयाने अटक वॉरंट प्रत काढलेला आहे तो खरं तर याच पोलीस स्टेशनला येईल आणि त्यानंतर पुढची कारवाई नाशिक पोलीस करतील अशा पद्धतीचं हे संपूर्ण माहिती आहे. आणि त्या आधीच माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता, पण मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्या संदर्भात तातडीची सुनावणी घेण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्यात केसवरती आता 19 डिसेंबरला सुनावणी होईल आणि तोपर्यंत माणिकराव कोकाटे यांना अटक होतो की नाही हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आता जी माहिती मिळते माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची BP वाढलेली आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पण आता 19 तारखेपर्यंत नाशिक जिल्हा न्यायालयाने जो अटक वॉरंट जारी केलेला आहे त्या सगळ्या मुद्द्यावरती नाशिक पोलीस
हे मुंबईला जाऊन त्यांना अटक करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद केलेला होता की ते आजारी आहेत आणि ते एकूण जे आहेत उपचार घेत आहेत आणि त्यामुळेच आम्हाला 3 ते 4 दिवस वेळ वाढून मिळावा अशा पद्धतीचा युक्तिवाद माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला होता. पण त्यांची मागणी नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळलेली आहे आणि फेटाळून अटक वॉरंट जारी केलेला आहे. त्यामुळे अटक वॉरंटचा जो प्रत आहे नाशिक जिल्हा न्यायालयाचा तो या पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर पुढची जी कारवाई ते नाशिक पोलीस करतील आणि ते मुंबईला जाऊन माणिकराव कोकाटेंना अटक करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्या आधीच ज्यांनी अटक वॉरंट करण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता त्याही वकिलांकडनं माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशाही पद्धतीची मागणी झालेली आहे. कारण 2 वर्षाच्या वरती शिक्षा झाल्यानंतर आमदारकी सुद्धा धोक्यात येतो असंही काही तज्ज्ञांचं एकूणच म्हणणं आहे. आणि नागपूरच्या एका आमदाराची सुद्धा दाखला या संपूर्ण केसमध्ये देण्यात आलेला आहे. नागपूरच्या एका आमदाराला अशाच पद्धतीनं शिक्षा झाल्यानंतर विधिमंडळ सचिवालयाकडनं त्यांची आमदारकी तातडीने एकूणच रद्द करण्यात आलेली होती आणि तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लावावा अशाही पद्धतीची एकूणच मागणी जी आहे ती नाशिकच्या वकिलांकडनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडनं काय भूमिका घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या भूमिकेपेक्षाही इथं कायदा नेमका कसा राबवला जातो याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांपेक्षा जास्तची शिक्षा झालेली आहे. त्यामुळे या कायद्यानुसार माणिकराव कोकाटे यांना जर उच्च न्यायालयाकडनं दिलासा मिळाला नाही तर त्यांना अटक होणं हे अटळ दिसतं. आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाटे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सध्या मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत. गुन्हा नाशिकमध्ये दाखल आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांकडनं या संदर्भातली कारवाई केली जाईल. काल न्यायालयानं आपला निकाल दिलेला आहे. निकालाची प्रत नाशिकला जाईल पोलिसांकडे आणि त्यानंतर पुढची पावलं उचलली जातील. सगळ्या अपडेट्सकडे आपलं लक्ष असेल. किरण, खूप खूप धन्यवाद आता दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.